जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात भक्तिभाव वारकऱ्यांना मनामध्ये आज इंदापूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा पार पडला. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी समुदाय होता. या रिंगण सोहळ्यामध्ये सर्वच झाले, वारकरी धावले, टाळकरी धावले, तर अश्व देखील धावले आणि त्याच्यामध्ये पोलीस बांधव देखील या रिंगणामध्ये धावले. तर काही महिला रणरागिणी देखील या रिंगणामध्ये धावल्या. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला रणरागिणी पोलीस आहेत. काय सांगाल ताई, काय एकंदरीत वारीमध्ये आल्यानंतर काय अनुभव येतो? वारीचा बंदोबस्त करताना आणि इतर वेळी पोलीस बंदोबस्त करताना काय अनुभव? नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगरमधून आलेला आहे. आम्ही 8 जुलैपासून ते आता 18 जुलैपर्यंत आम्हाला एकूण 12 दिवस झाले आहेत. आम्ही दिवे घाटपासून बंदोबस्त करत येत आहोत. दिवे घाट ते सासवड, सासवड ते जेजुरी, जेजुरी ते बारामती आणि बारामती ते इंदापूर. इथं आजपर्यंत आम्ही आलो तर आम्हाला असं वाटलं की असं बंदोबस्त वगैरे नाही, आम्ही वारकरी म्हणूनच इथे असं सेवा करत आहोत आणि त्या वारकऱ्यामध्ये आम्ही विठोबास शोधत आहोत. इतरत्र जो बंदोबस्त करतात तो बंदोबस्त आणि ह्या बंदोबस्तात काय फरक जाणवतो? हा बंदोबस्त आम्हाला एक सोहळा वाटतोय आणि आमचा बंदोबस्त जो असतो तो आम्हाला थोडा खडतर प्रवासाचा असतो. आणि हा बंदोबस्त मला खूप आवडला आणि माझा हा पहिलाच बंदोबस्त आहे. अजून या म्हणजे सेवा जेव्हा करता आली मला भक्तांची तेवढं मी जास्त करेल. बस. नक्कीच तुम्ही काय सांगाल? कितवा वारी आहे तुमची, कितवा बंदोबस्त आहे? रामकृष्ण हरी माऊली, माझी ही 3री वारी आहे आणि मी असं सांगेल की प्रत्येक वारीमध्ये मला एक वेगळा अनुभव आलेला आहे. म्हणजे आमचं घरदार सोडून जेव्हा इथे आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे, पण जेव्हा इथे आलो ना तर खरंच आम्हाला 8 दिवस झाले घरची आठवण येत नाहीये. वारीमध्ये आलो ना आम्हीच शुद्ध वारकरी झालोय. असं वाटते की खरंच आपण काय संसारामध्ये अडकलोय आणि इथे हा कसला सोहळा आणि कसला आनंद आहे. यासारखा आनंद दुसरा कुठेही नाही जगामध्ये. माऊलीच्या पायी खरंच शांती, सुख, समृद्धी आणि खरंच समाधान आहे आणि प्रत्येकाला हे सुख, समाधान आणि शांती मिळो हीच ईश्वराची प्रार्थना करेल. काय मागणं घातलं माऊलीला हेच मागणं करेल की बाबा आमच्यावर अशीच कृपा दृष्टी राहते. आज या वर्दीमुळे आम्ही इथे आहोत, तर आमच्या वर्दीची लाज राखू दे, आम्हाला अशीच लोकांची सेवा करण्याची तुझी वारंवार संधी मिळू दे हीच माऊली मागते. नक्की तुमची काय भावना आहे? तुम्ही देखील संभाजीनगरहून आला ना, एवढा लांबचा प्रवास करून आला, 15 दिवस वारीसाठी देतात बंदोबस्त. आता काय वाटतं, काय भावना? मी 3 वर्षापासून येते. आता हा माझा शेवटचं वर्ष, मी आता रिटायरमेंटला आले. पण मी माझं खूप भाग्य समजते की मला ही वारकऱ्यामध्ये येऊन असं तर दिंडीला आम्हाला काही सुट्टी वगैरे मिळाली नसते किंवा आम्ही दिंडीमध्ये आलो नसतो. परंतु याच्या बंदोबस्तामुळे, या वर्दीमुळे आणि यांची सेवा करण्याचा आम्हाला एक चांगला अनुभव आला आहे. समजा की बंदोबस्तमध्ये करून मस्त की बाबा हे लोकांना बघून एवढं मन भरून जात आहे की किती थकलेलं असं. एवढं वय 58 वर्षाचं झालं आहे तरी असं वाटत नाही आहे की आम्ही म्हणजे थकलोय किंवा काय वाटतं. तेवढाच उल्हास येतोय आणि मन मोकळ्यापणाने आम्ही इथं जगतोय. रोज ड्युटी त्याच्यापेक्षा असं काहीतरी वेगळं वाटतंय. असं खूप छान वाटतंय मला. ड्युटी नाही, काही नाही. आता तुम्ही रिटायरमेंटचा उल्लेख केला म्हणून सांगतो, तुमचा नोकरीचा अनुभव जास्त झालाय. रोज तुम्ही आरोपीला पाहत असता, वेगवेगळ्या प्रकारचे आरोपी तुमच्या नजरेसमोर असतात. त्यांच्या ते रोज आरोपीचा बंदोबस्त आणि आज वारीमधला हा वारकऱ्यांचा बंदोबस्त काय वेगळे हा वारीचा बंदोबस्त बघून माझ्या तर डोळ्याच्या पारनं फिटले सगळे आणि मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतका छान बंदोबस्त आहे. मी तर खूप धन्य, मी तर खूप परमेश्वराला, विठ्ठलाला सांगते की देवा पुढच्या वर्षी मी पायी तुझी वारी करल. रिटायरमेंट झाल्यानंतर वारी करा अशी बाबा काय सांगाल तुम्ही? तुमच्या काय भावना त्यात बोलणार? तुमच्या काय भावना आहे वारी? मी तर प्रथम वर्षाचा नमस्कार. मी छत्रपती संभाजीनगरहून आलेली आहे. वारीचा हा माझा पहिलाच बंदोबस्त आहे आणि आम्ही नेहमीच जे बंदोबस्त करतो त्यापेक्षा हा बराच वेगळा आहे. आम्हाला दुसऱ्या बंदोबस्तमध्ये लोकांना रागवावं लागतं, हे सांगावं लागतं, पण इथे तसं नाही आहे. इथे माऊलीला सांगितले एका शब्दात की माऊली पुढे जाते आणि त्यांना रस्ता माहिती नसला तरी आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांना सरळ दिशा दाखवतो. तर बंदोबस्त करताना खूप आनंद झाला आणि खूप छान वाटते. इथे फक्त एका शब्दात लोकांना सांगितलं माऊली. हा माऊली चला म्हटलं की माऊली ऐकतात. त्याच्यामुळे आता माऊलीची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल विठुरायाचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही काय सांगाल? रामकृष्ण हरी माऊली. माझे नाव रुपाली अर्जुन रे. माझा हा पहिलाच बंदोबस्त आहे. हा बंदोबस्त करताना खूप छान वाटत आहे की सगळ्यांना माऊली माऊली म्हणून बंदोबस्त करत आहोत आम्ही. तर आम्ही स्वतःला विसरलो आहोत ह्याच्यामध्ये. आम्ही विठ्ठलाच्या चरणी स्वतःला अर्पण केलं आहे. मी एवढंच म्हणेन की देह विठ्ठल, देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हा न्याला, देह
देह विठ्ठल विठ्ठल झाला. रामकृष्ण. छान सुंदर. माऊली काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत वारीबद्दल? रामकृष्ण हरी. मी WPC 1411 तेजश्री शिवाजी गोरे पुणे लोह मार्ग. मला असा अत्यंत आनंद होत आहे की माझ्या जन्मभूमीत हा वारीचा बंदोबस्त पहिल्यांदाच लागलेला आहे. पहिला असा अनुभव आहे की खरंच या वर्दीमुळे आज ही योगायोग आलेला आहे. आणि आम्ही पोलीस कॉन्स्टेबल नाही तर आम्ही या वारकऱ्यांचे सेवक आहेत. या माऊलींमुळे कित्येक वेळा तर माऊलींचं नाव तोंडात येतं, बरोबर ना. आणि विशेष म्हणजे हा बंदोबस्त मध्ये इतर बंदोबस्त मध्ये हा फरक आहे की विशेष म्हणजे आमच्या हातात लाठी नाहीये, फक्त तोंडाने माऊली म्हणायचे की माऊली ऐकतात आहे. म्हणजे ही माऊली या माऊलीच्या शब्दात इतकं सामर्थ्य की नुसते एक हाक मारली की या विठू माऊलीपर्यंत आमचा आवाज जातो. आणि तोच करीत असल्यामुळे आमच्या युनिफॉर्ममुळे ही दुटी व्यवस्थित करून घेतो. एकदम अत्यंत उत्कृष्ट प्रकारे हा पालखीचा संतांनी खूप काय भोगलेला आहे म्हणून आज पावनभूमीत एवढा मोठा सोहळा आहे. आणि इथं ज्या पावनभूमीत यायला पण नशीब लागतं, हे तर कोणाची ही नसते, नशीब लागतं खरंच. महाराष्ट्र पुण्यवान भूमी आहे, संतांची भूमी आहे. मी एवढंच म्हणेल की सेवेला आहे. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल, देव देईल, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक. या अभंगाप्रमाणेच खरंच त्या चरणी जर माता टेकवलं तर खरंच तहान भूक हरवल्याशिवाय राहत नाही माऊली. आज आम्ही सकाळपासून उपाशी आहे पण कसलाच तहान भूक कसलीही आठवण राहिलेलं आम्ही विश्वमय, मंगलमय आणि आनंदमय झालेला आहे. पावनभूमीत खरंच पुण्य आहे. याची देहा याची डोळा. रामकृष्ण. नक्कीच आपण ह्या पोलीस माय माऊलींकडनं त्यांच्या भावना जाणून घेतल्या. इथे ना लाठी ना काठी, इथे फक्त माऊलीचा गजर आहे आणि या माऊलीच्या गजरमध्येच बंदोबस्त पार पाडला जातो, अशा भावना या माय माऊलीने व्यक्त केल्या. सचिन नुमाळ, LS मराठी, इंदापूर, पुणे.